हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप आमदारांना आता अजित पवार नकोसे। माढा, सोलापूर, दिंडोरीत फटका बसल्याचं मत। दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप। सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सोबत पण कार्यकर्ते नाही। भाजप आणि संघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे मत। सूत्रांची माहिती। एकमेकांना शह देण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं, हा भाजपचा डाव। भाजपवरच उलटला आमदार बच्चू कडूंचा निशाणा। अजित पवारांमुळे नाही तर काही भाजप लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्याचा लोकसभेत फटका। रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। माढ्यात राष्ट्रवादीनं युतीधर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळाचा पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाचीही मागणी। पोस्टल मतांनी वाचवलं, माझ्या विरोधातील खोटा प्रचार थांबवा, मी कायदेशीर शपथ घेणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर रवींद्र वायकरांचं राऊतांना उत्तर। रवींद्र वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला। वायकर लोकसभेत जाणार नाहीत, संजय राऊतांची टीका। रात्री मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबतं। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा। विस्तार याच आठवड्यात होणार। सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। लोकसभा निवडणुकीतील कमी झालेल्या जागा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता। दिल्लीतील बैठकीला राज्यातील 6 मोठे नेते उपस्थित असणार। फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीसांना आम्ही विनंती केली, ते राजीनामा देणार नाहीत, सरकारमध्येच राहतील। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती। सांगलीत आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमचीच, इतर जागांवर चर्चा करा। चंद्रहार पाटलांचा सांगलीतील 2 जागांवर दावा। अकोल्यात कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल। पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये, अमोल बिटकरींची टीका। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। मोर्चात शाहू महाराज, सतेज पाटील सहभागी। अमित शहांच्या स्टॉक मार्केट संदर्भातील वक्तव्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। सेबीकडे इंडिया आघाडीच्या खासदारांकडून तक्रार। निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल, पंकजा मुंडेंचं लातूरमध्ये वक्तव्य। रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग सिस्टीममध्ये बदल करण्यास संमती। आजपासून मध्य रेल्वे वेळेवर धावणार। नीट परीक्षा प्रकरणी नव्या याचिकेवर नोटीस जारी। 8 जुलैला सुनावणी, चूक झाल्यास वेळेत सुधारा। सुप्रीम कोर्टाचे एनटीएला निर्देश। उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया। वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक संधी मिळण्यासाठी पुण्यात आंदोलन। नाशिकमध्ये जोरदार पाऊस। म्हसरूळ परिसरातील रस्त्यावर 1.5 फुटापर्यंत पाणी, तर धाराशिवमध्ये मुसळधार पावसानंतर सारोळमध्ये नाले तुडुंब। पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।